तुम्ही इथे मी महाराजांचा फोटो घेतलेला आहे, नंतर बघा इथे मी एक आपल्याला कळस मांडायचाच आहे बघा. तुमच्याकडे हार असेल तुम्ही हार घालू शकता, मला भेटला नाही म्हणून मी घातला नाही. काय करायचं आहे बघा, हार असेल तर तुम्ही हारही घालू शकता. आता बघा इथे मी कलश घेतलेला आहे. कलश तर सगळ्यांना माहिती आहे कसा मांडायचा, तरी मी शॉर्टकटमध्ये सांगते. इथे तांदूळ घेतलेले आहे, तामण घेतलेला आहे, तांब्या घेतलेला आहे याचा. बघा त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून लाल रेषा ओढलेल्या आहे कुंकवाच्या. नंतर आपले तुम्ही नागिनीचे पानं किंवा मग आंब्याचे पानं पण घेऊ शकता. याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा आणि 1 रुपया आणि सुपारी टाकलेली आहे. त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे. बघा इथे महाराजांसाठी पाणी ठेवलेलं आहे. हे पाणी काय करायचं आहे बघा, रोज चेंज बदलायचं आहे. सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते घ्यायचं आहे. रोज दुसऱ्या दिवशी चेंज करायचं आहे ते पाणी. इथे मी खडी साखर नव्हती म्हणून साखर घेतलेली आहे. तुम्ही खडी साखर पण घेऊ शकता. इथे एक फळ ठेवायचं आहे, जे कुठलं असेल ते. माळ ठेवलेली आहे आणि अखंड दिवा लावायचा आहे. आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, अखंड दिवा ठेवायचा आहे. इकडे मी घंटा ठेवलेली आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं बघा इथे गुरुचरित्र आपला ग्रंथ आहे. आणि इथे आपलं ते वाचल्यानंतर आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम घ्यावं लागतं. त्याच्यासाठी इथे हे पुस्तक ठेवलेलं आहे बघा, विष्णू सहस्त्रनाम. अशा पद्धतीने तुम्ही रोज बघू शकता. तुम्ही अशी सिंपल आणि साधी पूजा मांडलेली आहे. ज्यांच्याकडे मूर्ती असेल ते मूर्ती ठेवू शकता. तुम्ही मूर्ती नसेल तर तुमच्याकडे तुम्ही हे पण करू शकता. मूर्ती जर नसेल ना तर तुम्ही फोटो ठेवू शकता, छोटा मोठा तुमच्याकडे जेवढा असेल तेवढा. माझ्याकडे मोठा फोटो होता, मग मी मोठा ठेवला आहे. तुमच्याकडे छोटा असेल तर छोटाही चालेल. स्वामींचा ठेवा, दत्त महाराजांचा ठेवा, कुठलाही ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने बघा अशी मांडणी केलेली आहे.